समस्त खाडे परिवार व दत्तनगर भजनी मंडळ, बार्शी भजनी मंडळ, बार्शी तालुका भजनी मंडळ, तसेच हरिभक्ती परायण डॉक्टर निमकर साहेबांचं महाराज साहेब म्हणण्यापेक्षा महाराज यांचे उपस्थिती परशुराम डोंबे महाराज, महिला भजनी मंडळ अधिक हरिभक्ती परायण कीर्तनकार विनोद कुलकर्णी बावी कळंब तालुका यांची उपस्थिती अधिक आजूबाजूच्या परिसरातील सर्वजण आले. खाडे परिवार दत्तनगर व समस्त भजनी मंडळाला विशेषत्व देऊन आज दत्त जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने ह्या बाळगोपाळांच्या सर्वांच्या सहकार्यानं चाललेला हा योग या पर्व काळाला पर्वणीला सुरुवात होत आहे. हरी हरी गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु परब्रह्म सद्गुरु हे परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज माईक थोडा अंतरावर ठेवा पकवाच्या. हा थोडा अंतरावर ठेवा, आवाज टोन राहू दे भरपूर. रूप पाहता लोचन लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन शाबाश शाबाश. रूप पाहता लोचन सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने वा वा सुख झाले हो साजने साजने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा गायक जोडे बहुत जोडे बहुत जोडे
हा विठ्ठल भरवा 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 तो हा विठ्ठल भरवा शिवशंकरा जय जय शंभो शिवशंकरा जय जय शंभो शिवशंकरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा चारे मुक्तिदायक दिगंबरा मुक्तिदायक दिगंबरा उदार कल्पतरु दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरिभक्तीपरायण पवार महाराजांचं नाव घ्यायचं थोडं सारांशात रूपानं राहिलं होतं, पण सगळ्यांच्याच नावात त्यांचं आपलं सर्व परिवारांचं आलं असं समजू. महिला त्याच्यामध्ये माता माऊल्या सर्वांचा योग. आणि आज माझ्या कीर्तनाला पहिल्यांदा टाळ घेतलेली आमची अर्ध्यांगीन, साधं नाही. आणि कौतुक केलं तर ठीक आहे, नाही तर मग काय खरं नाही. परंतु परमार्थाच्या रूपानं कौतुकाची गरज नाही. आणि ते प्रेम अंगी बिंबवण्यासाठी आपण दत्त जयंती सोहळा खाडी परिवार दत्तनगर वर्ष 23वे आणि त्यामध्ये दत्त जन्म सोहळ्याच्या कीर्तनाचा प्रारंभ आपण करत आहोत. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर
भात पूर्ण झाले समोर अखंड ऐक्यास पावलो आम्ही ऐकास पावलो अखंड ऐकास पावलो तो का म्हणे आता नाही अहंकार आता नाही अहंकार आता नाही अहंकार आता नाही अहंकार हरिभक्तीपरायण विनोद महाराज आणि हरिभक्तीपरायण आमचे गणेश महाराज हे पहिली चाल घेतील. चला. निरंजनी आम्ही बांधेले घर अभंग आहे 3 चरणाचा जगद्गुरु तुकोबरायांचा. निरंजनी आम्ही बांधेले घर निराकार निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निरंजनी आम्ही बांधलेले
राहिलो निराभास पूर्ण झाले समरस निराभास पूर्ण झाले समरस अखंड इतिहास पावला निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता
नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध. तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध. निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो मी. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ऐशा पंचाचार्या वंदावे साष्टांग. ऐशा पंचाचार्या वंदावे साष्टांग. ऐशा पंचाचार्या वंदावे साष्टांग. ऐशा पंचाचार्या वंदावे साष्टांग. कीर्तनाचे रंग प्रेम भरे. कीर्तनाचे रंग प्रेम भरे. ऐशा पंचाचार्या वंदावे साष्टांग. ऐशा पंचाचार्या वंदावे साष्टांग. ऐशा पंचाचार्या वंदावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा. ब्रह्मा विष्णू महेश्वरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जयंती सोहळा बार्शी सारखी पवित्र नगरी. बार्शीला बारस सोडले म्हणून बार्शी म्हणलं, अन्यथा हे द्वादशी क्षेत्र आहे. आणि पुष्पावती पालथी घातलेली आहे प्रमुख नदी. आम्हाला गे बहु कष्टली समावले. अंबरोसी साठी गर्भदाह सोसले. आम्हाला गे बहु कष्टली समावले. अंबरोसी साठी जन्मदाह सोसले. हे हे वा वा वा. गर्भ आम्हाला गे बहु कष्टली समावले. अंबरोसी साठी जन्मदाह सोसले. बोला अंबरोसी साठी जन्मदाह
जन्मदा सोसले आम्हाला गे बहु कष्टली समावले अंबरुसीसाठी जन्मदा सोसले वाटाल करे जसं पंढरी क्षेत्र कपिलदार मन्मथ स्वामी क्षेत्र आणि बार्शीचे भगवंत तीर्थ क्षेत्र म्हणून द्वादशी क्षेत्राला 12 सोडल्यानं बार्शी नाव प्राप्त झालं आणि राशी सुद्धा 12 आहेत. लग्नाचा संबंध सूर्याशी येतो हे पंचांग शास्त्रात आहे, पण 12 राशीचा संबंध हा चंद्राशी येतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे सुखा लागे जरे करेसे तळमळा संप्रदायाचं प्रमाण आहे आणि आपल्याकडे वारकरी संप्रदाय सुका लागे जरी करेशी तळमळ तरी तो पंढरीशी जा एक वेळ मग तो अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. नाहीतर संसार कसा आहे, संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. तळमळ म्हणजे तळातच मळ आहे आणि तळात मळ असलं की आसक्ती येते. दत्त हे शब्द बाय ऍक्सिडेंट असं इंग्रजीत म्हणतात. विनोद महाराज बाय ऍक्सिडेंटली ही इज कमिंग टुगेदर. जी स्थिती जी शक्ती आकस्मिक येते म्हणून दत्त महाराज आत्रेय अनुसूयेच्या समोर आले ते अवताराच्या रूपानं आणि ते अवतार आळवल्यानंतर तिने देव झाली बाळे. प्रमाण आहे ना. अनुसये ग भाव तुझा चांगला ग तुझ्या अंगाने देव रांगला ग देव रांगला. अनुसये ग भाव तुझा चांगला ग तुझ्या अंगाने देव रांगला ग देव रांगला. अनुसये ग भाव धन्य धन्य हे फूल खोत्र धन्य मोठी आले दत्त बाळ. भक्तीचा प्रेमा भाव चांगला ग तुझ्या अंगाने देव रांगला ग देव रांगला. अनुसये ग भाव तुझा चांगला ग तुझ्या अंगाने देव रांगला ग देव रांगला. चांगला ग अंगाने देव रांगला देव रांगला. धन्य धन्य पतीची सेवा करुनिया पतीची सेवा. नाही आठवले ग देवा नाही आठवले ग देवा. तुझ्या भक्तीचा प्रेम भाव चांगला ग तुझ्या अंगाने देव रांगला ग देव रांगला.
रंगला ग तुझ्या अंगाने देव रंगला देव रंगला म्हणजे नारद भक्ती सूत्र असो अद्वैत मकरंद असो तो सिद्धांत कदाचित डॉक्टर साहेबांना कळेल किंवा कदाचित विनोद महाराजाला पवार महाराज परशुराम महाराज आणि तुम्हाला काय सोडायचंय तुम्हाला तर काय कमी येत आहे असं नाही की सगळं पुरुषालाच येत आहे LBW आउट रॅप्ट अँड पॅड अँड इज आउट LBW अशात बाद झालेले कनक कांता कांचनात बाद झालेले पुरुष वर्ग सगळे नाही इथं आलेले नाही येणार आहेत नंतर ते नंतर म्हणजे पण तो सुद्धा ब्रह्मरस करू भोजन पंगती संताची संगती सर्व काळ नंतर येणारे अगोदर आलेले आता बसले त्या सगळ्यांनाच आळवायचंय आळविता 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 भाव घाले ऐसे प्रेमाची पूजेले ऐसे प्रेमाची पूजेले आळविता 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 आळविताले ऐसे प्रेमाची पूजेले ऐसे स्वानंदाचे लेले जाने स्वानंदाचे स्वानंदाचे लेले जाने स्वानंदाचे लेले जाने पाहुणे तासे जनी झाले पाहुणे तासे जनी झाले आळविता 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 भक्ताने ऐसे प्रेमाची ऐसे प्रेमाची आळविता आळविता काय प्रमाण आहे होतं आळविता हे तुमच्या दृष्टीनं नवीन पण चिंतनासाठी गरजेचं आहे मगाचा अनुसैग भाव तुझा चांगला आमच्या मातोश्री म्हणायच्या तो दत्त संप्रदायाला धरून होतो प्रमाण आणि आताच जे प्रमाण आहे जनाबाईचा अभंग आहे आळविता धाव घाली ऐसे प्रेमाची भुकेले म्हणून दत्त जयंतीचा सोहळा आजचा आणि त्या निमित्तानं हे कीर्तन पुष्प 23व्या वर्षाचं मागणीपरच्या ठेवणीत येणार उद्या होणारा हरिभक्तीपरायण परशुराम महाराज शिवभक्तीपरायण त्यांचं होणार काल्याचं कीर्तन आणि त्या निमित्तानं आज दत्त सोहळा म्हणजे दत्त जयंती सोहळा या निमित्तानं कीर्तनकार मंडळीने ठरवलं की महाराजांच्या लक्ष्मण शक्तीच्या 42व्या 5वा अध्याय युट्यूबला ऐकलाय परंतु कीर्तन दत्त जयंतीचं ऐकावं यासाठी कीर्तनकार मंडळीचं आगमन झालं आणि म्हणून या दत्त जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं अभंग जो चिंतनाला घेतला तो जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला निरंजने आमे निरंजने आमे पांडे निरंजने आमे
निराभाषे पूर्ण निराभाषे ज्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो, कीर्तनकार मंडळी महत्वाचं आहे का, याला अनुबंध चतुष्टय म्हणतात. ज्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो त्या ज्ञानाला अनुबंध म्हणतात. आणि अनुबंधामध्ये हे विचारसागरचा पहिला तरंग आहे विनोद महाराज आणि डॉक्टर साहेब. त्यामध्ये सांगितलं संसारी माणसाला भवसागर नाही बाजूला जाता येत. नवरस भरवी सागरू प्रमाण आहे माऊलीचं. संसार्याला भवसागर, पिणाऱ्याला नवसागर. पण विकणारेच पार ते पंचांग बघाय माझ्याकडे आले, महाराज तेवढं बंद कराय गिरायक यायचं. म्हणजे संसार्याला भवसागर, पिणाऱ्याला नवसागर. आणि आध्यात्मिक लोकांना वेदांत विचार सागर जर कळत नसेल तर जन्मायोने काय केले तू मुद्दल गमावले. मुदलामध्ये पडे थोटा ऐसा खोटा उदीम. आता एका सिद्धांताच्या कीर्तनाचा महत्वाचा, जे ज्ञानाला अनुभवतात त्यांना जगताचा संबंध नसतो. हे वृत्ती प्रभाकर ग्रंथाचा मोठा सिद्धांत आहे. आणि त्याच्यामुळेच विद्यार्थी तयार होतात. अध्यात्म बडवून शिकवावं लागलं. बरोबर आहे परशुराम महाराज. म्हणून संसाराला भवसागर, पिणाऱ्याला नवसागर आणि आध्यात्मिक लोकांना विचार सागर हे कळलाच पाहिजे. पण ज्ञानी व्यक्ती दत्त माऊली आत्री अनुसयेचे पुत्र का झाले? व्हॉट इज रिझन टू कमिंग ऑन दत्त इन द स्टमक ऑफ आत्री अनुसया? आत्री अनुसयेच्या पोटे दत्त महाराज का आले? इट इज कॉल्ड ए रिझन. खरं कारण काय आहे? आत्री म्हणजे रजतम सत्व आहे ज्याचे अंगे, रजतम सत्व आहे ज्याचे गुणी जागे वाया गेला. म्हणजे काय नरकाचे केवळ, काय नरकाचे केवळ कशात आहे? 12 अभंगात आहे. 12 अभंगात येत आहे. आणि ते कुठून कुठला एवढं जरी कळलं तरी भरपूर झालं. महाराजांनी सांगितलं ना का कळना, पण संप्रदायातलं कळावं. दत्त संप्रदाय, नारद संप्रदाय, कीर्तन सुद्धा नारदी पद्धतीचे बरेचसे होऊन गेले. बार्शीतलंच वैभव आहे ते. आणि आताही सहस्त्रबुद्धे महाराज वगैरे करतात. याचा अर्थ परंपरा त्याचे कुळशुद्ध आणि कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देल भेटे म्हणून प्रमाण घेतलं. ऐशा पंचाचार्या वंदावे साष्टांगी, कीर्तनाचे रंगे प्रेम भरे. वीरशैव संप्रदाय, दत्त संप्रदाय, स्वरूप प्रकाश आनंद आणि चतुष्टय सांगितला. संबंध, विषय संबंध प्रयोजन अधिकार, स्वरूप प्रकाश आनंद चैतन्य. आता आनंद योगामध्ये सुद्धा आनंदाचे डोही आनंद तरंग. पण कोणचा आनंद? सर्व आनंदामधून विषय आनंद वजा केला असता जो आनंद शिल्लक राहतो त्याला ब्रह्मानंद म्हणतात. थोडक्यात असं ज्ञानी व्यक्तीची वृत्ती ही माया चक्रात बाधित होत नसते. म्हणून ज्ञानाने वृत्ती जिंकल्या कारणानं त्यांना संसाराचं बंधन अजिबात लगडत नाही, झगडत नाही, अडकत नाही. म्हणून नारद महाराज ब्रह्मा विष्णू महेश त्याच्या अगोदर गाठलं 33% आरक्षणला. कळावास आला आता जागेवर. आलं वाटलंय ना गुलाल, अक्षरा वाटतोय आपण. आलं जागेवर. नारद महाराज म्हणजे मन आहे. पत्त्याच्या डावामध्ये एक प्युअर लागतं. जाधवर साहेब सुद्धा बँकेचे अधिकारी बसले येऊन. हा, पत्त्याच्या डावामध्ये पहिल्यांदा एक प्युअर लागते पवार महाराज. आणि नंतर मग दुसऱ्याला जोकर घालून ऍडजस्ट करता येतं. हे जसं डावात आहे
तसा आपल्याला सुद्धा नासा फुटोने वारा, जो जात सांगुळे बारा, तो गच्च धोरणे मागारा घाली जो. ऐका, आत्रे म्हणजे रजतम सत्वाच्या पलीकडे गेलेली शक्ती, त्याला तुर्यगा म्हणतात. तुका म्हणे उन्मनी नाशकारी कारणी, म्हणून आत्री. आणि अनुसूया या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ आहे, असूया म्हणजे द्वेष, क्रोधी अविश्वासी, त्यासी बोधकायचा, व्यर्था फुली वाचा शिनू नये. म्हणून कधी कुणावरही द्वेष करू नये हे जिनं शिकवलं. त्याला योगाचं पेटंट वेदांतामध्ये आणि आपल्या 6 शास्त्रामध्ये पतंजलीने तयार केलं. त्याचा फायदा रामदेव बाबाला झाला. पहिल्या शासनाच्या काळात काँग्रेसच्या मुलीचे ड्रेस घातले म्हणून बाबा वाचलं. पण चित्तवृत्ती निरोध करायला योग जर आला असेल तर पतंजलीनेच योगाची निर्मिती केली. हे 6 शास्त्राचे करते ते भारतात आहे, पण अमेरिकेला महत्व वाटलं ना आपलं पळवून शास्त्र. अमेरिका योगाचं पेटंट झाले. कशासाठी सांगायचंय, 3 गुणाच्या पलीकडं 4था गुण म्हणजे आत्री. आणि जिनं कधी कुणाचा द्वेष केला नाही. अपपर भाव त्याच्या वेगळं परमात्मा आहे. वनमाळी जे ते तेथे येरू म्हणे काष्टी पाशानी सकल आहे. वनमाळी जे ते तेथे. म्हणून सगळीकडे परमात्मा भरला म्हणल्यावर लहान लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत कधी कुणाचा दोष काढायचा नाही, द्वेष करायचा नाही. कौतुक करावं आता. वन मॅचिंग सेंटर. माता माऊल्या खरंच धन्यवाद. का कसही असो, वेडे वाकडे गायन परी तुझाची मनवीन. नाहीतर नवीन माणूस, नवीन महिला आली किंवा पुरुष आला आणि त्याला जर कोणी अडथळा केला, तुला येत नाही ग बस, तर ते म्हणतं इकडं सुद्धा कोरोनाच आहे. लय अवघड आहे. म्हणून तो कोरोना फिर रोना नाही चाहिए, त्याला बाजूला जर सारायचा असेल तर यारे यारे लान थोर याते भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. म्हणून आत्रे अनुसया ह्या जगातल्या श्रेष्ठ पती पत्नीची जोड आहे. गौतम आणि अहल्या जसे आहेत तसं आत्रे अनुसया जोड भारी आहे. हे कोणाला आवडल नाही. ब्रह्मदेवाची सावित्री, विष्णूची लक्ष्मी आणि महादेवाची पार्वती म्हणले आम्ही जगात श्रेष्ठ आहे. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, द्रव्यशक्ती कुठले आणले ते अहल्या आणि कुठले आणले, गौतमाचे अहल्या आणि कुठले आणले आत्रेची अनुसया. आम्ही श्रेष्ठ आहोत. झालं तिथंच गोंधळ आहे. आणि तो गोंधळ तोडण्यासाठी आपण या अभंगाचं शेवटचे चरण. तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, पावन
झालं 3 चरणाचा अभंग शॉर्ट बट स्वीट. शाळेत व्यासच होतं. इन्स्पेक्शनला साहेब आले. साहेबांनी विचारलं एका हुशार पोराला, मुलाला, विद्यार्थ्याला, स्टुडंट हे आज टू दॅट स्टुडंट, त्या मुलाला विचारलं सरने, बाळा राशीतून चालतं पण बाळा का? सोहम जो जो रे बाळा पर्यंदे मदलसा, सोहम जो जो रे बाळा. 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाले, येताचे कर्मराड तुझी मानले अडकली. अकांतो तोरे जननी दुःखे धाय मोकली, स्मरित्या हरिहरा शरण जाई बा गोविंदा. झोका देताना मदलसा बाळाला बोलते, हे काकड्यात आहे आकडा आपला. रात्रभर मोबाईल म्हणल्यावर आकडा 12 वाजता कधीतरी सुटतो, दुपारच्या वर का रात्रीच्या नाही. ही जी एंगेज इन वर्क अँड फेसबुक अँड व्हॉट्सअप, त्याच्यामुळं रात्रभर जागतं दिवसभर झोपत. कधी शाना व्हायचा? कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण. गुरुजी म्हणले, इन्स्पेक्शनचे साहेब म्हणले, हुशार दिसतोस, मला उत्तर दे. एका वाक्यात 52 गावाची नाव सांग. असलं कळतंय बर का. ती वृत्ती ज्ञानी माणसाची परमार्थ रूप होते आणि वृत्ती संसाराशी संबंधित राहत नाही, आसक्त राहत नाही ज्ञानाची, म्हणून त्याला संसाराचं बंधन पडत नाही. हे एखाद्या मोजक्याला कळत, पण सामान्य जीवाला हे कळणं कठीण आहे. म्हणून ज्ञानदेव सांगे दृष्टांताची साधूचे संगती. आणि सिद्धांत अवघड असतात, शास्त्रीय रूपाचे असतात, कळत नाहीत. म्हणून सोप्या भाषेत माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. फॉर एक्झाम्पल, इन्स्पेक्शनचे साहेब म्हणतात, झटपट शॉर्टकट 52 गावाची नावं सांग, वेगवेगळं सांगू नको, कंबाईन ग्रुप कर, कंबाईन ग्रुप. विद्यार्थी म्हणल्या, तुमच्यापेक्षा भारी लक्झरी समृद्धी महामार्ग ऍक्सिडेंट होणार काय हो, पण त्या मार्गावर गाडी फास्ट चालवणार म्हणजे चालवणार. उत्तर दिलं. तुम्ही म्हणता एका वाक्यात 52 गावाची नावं झटपट सांग, शॉर्ट बट स्वीट. सोपाय गुरुजी ऐका साहेब इन्स्पेक्शनचे, हे 12 आणि 40 गाव किती झाले म्हणला? झालं की 52. तिकडलं 40 गाव मिसळा आणि इकडे 12 खोडसळ मिसळा, किती झाले? 52. आणि नासा पुटोनी वारा आता अध्यात्म आहे. जो जात सांगोळे बारा तो गच्च धरुणी मागारा घाली जो. आणि मग मात्र सांगितलं, सावित्री, लक्ष्मी, पार्वती आम्ही श्रेष्ठ आहेत. या अनुसयेला तकलीफ देणार, त्रास देणार, पण आम्ही नाही जाणार. मग काय केलं? आहो मालक या, आहो तुम्ही. मालकाला म्हणते, ज्याच्यात राहतो आम्ही त्याला जाऊन सांगा ह्याच्यात होत ते कुठं गेलं की. ह्याच्यात म्हणजे व्यसन असतं जनावराला, ते बी नाव घेता येईना. आहो तुम्ही नवऱ्याचं नाव कसं घ्यावं? ज्याच्यात राहतो आम्ही घरमालकाचं नाव माहित नाही, त्याला जाऊन सांगा. काय सांगा? ह्याच्यात होत ते कुठं गेलं की. ती म्हणजे घोडाही म्हणता येईना आणि येसनी म्हणता येईना. सोप्या वाक्यात नवरा म्हणला लगेच काम होत आहे. विश्वास परस्वार होणे मोक्ष मुक्काम करा की. नवनाथ ग्रंथ दत्त संप्रदाय साबरे कवित्व दत्त बावन्नीचा सिद्धांत आला. आणि नारदाला पुढे करत करत ब्रह्मा विष्णू महेश पाना पाजला. तुझ्या अंगाने देव रांगला अनुसये ग भाव तुझा चांगला. तिने देवाला सांगितलं, आहो तुम्ही हे आल्या लय भारी आहे म्हणे, अनुसयाही लय भारी आहे म्हणे. अहल्याचं बघू एके दिवशी, पण अनुसयेचा काळ आहे दत्त जन्माचा, म्हणून अनुसयेला जाऊन काहीतरी तिची परीक्षा घ्या आणि तिची शक्ती हनन करा. तिने देव झाली बाळे. बायकोच ऐकलं, राजा बोलून दळ हाल. काय नाही, 100 काम टाकून दणका पळत. एक दिलं की सुटला.
आणि कंडक्टर सारखं डबल दिलं की मग तर लक्झरीनच पळाला आणि गेलं. जसा त्याचा काळ मालकाला बायकोच म्हणतात तुम्हाला पैसे खर्च होत्यात एसटीत बसू नका माझं मला सोपं आहे. हे जसं आहे तसं तिघाला सांगितलं आले आहे. पाहिलं पहिल्यांदा अनुसईला पतिव्रत्याची तीव्र लक्षणा. पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण नारायण तैसा परे. सावित्रीनं ब्रह्म्याला विष्णूला लक्ष्मीनं आणि महेशाला पार्वतीनं सांगितल्यावर अहो बघितलं की कळतं. नाहीतर काय काय घरी असतं बघा आपल्या भागात नाही ते म्हणून सांगायचं घरावर लिहायचं सत्यम शिवम सुंदरम आणि घरात असत्यम दुष्टम बंदरम. वरून बुकानातून दुहरला एवढा खेळ चालू आहे कलियुगामध्ये. म्हणून काय भुललासी वरलिया रंगा म्हणून बघितलं अनुसईला पातिव्रत्य श्रेष्ठ आहे म्हणून आपण देवाच्या रूपात नको बाळ झाले नाटक केलं बाळ झाले पुढे गेले आणि अनुसये आम्हाला नग्नावस्थेमध्ये स्तनपानही दे आणि भिक्षा वाढ. अनुसया तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. प्रमाण लय असतात पण आपल्याला शॉर्ट बट शूट वाटलंय सगळं. एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. आणि त्याचा फायदा काय झाला लक्षात आलं. आणि या पवित्र अनुसयेचं तेज पतिव्रता आहे. नारद म्हणला ते खोटं नाही. संत उदार उदार भरले आनंद भांडार माग त्याशी पुरे धनी अनेकाची उर आणि त्या न्यायानं कळलं आता अवघड आहे. विनोद महाराज ज्यासाठी आले भूदेव ब्राह्मण कीर्तनकार आहेत तसेच आमच्या डॉक्टर साहेब सुद्धा तयारीचे नेमकर डॉक्टर साहेब तसंच पवार महाराज परशुराम महाराज हे जेवढे तुम्ही आहात ते सगळे जाणकार. आता मला काही जण आज आपल्या तिन्ही भागातले भेटले वाडगा चाळ रौचाळ इथं दत्तनगर काही नाळे प्लॉट आणि मांगडे चाळ सुद्धा रात्री आले भेटले. आम्ही येणार बर का. याचा अर्थ असा आहे की माणसाला अध्यात्माने कथा भाग आवडतो आणि दत्त जन्माच्या सोहळ्याला खरे परिवाराने दत्तनगरला सहपरिवार सहकुटुंब येतात. हे मोठं भाग्य आहे. लक्षात आलं आणि लक्षात आल्यानं तिन्ही देव म्हणतात अनुसया आम्ही लहान झालो आम्हाला स्तनपान दे. पण त्याच्या अगोदर आत्री ऋषीच्या पायाचं तीर्थ शिंपडलं. जे देव पुरुष होते ते बाळ झाले आणि मग तू माझी माऊली मी तुझा ताना पाजी प्रेम पाना पांडुरंग. प्रेमाचा पाना पाजला आणि बाळ झोपवली. शास्त्रप्रमाणे 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाड तुझी मान अडकली. आकांतू तोरे जननी दुःखे धाय मोकली. स्मरे त्या हरिहरा शरण जाई झाली गर्भाची रचना. झाले गर्भाची रचना. गर्भाची दोघा जना झाले गर्भाचे रचना. झाले गर्भाचे रचना. शास्त्रप्रमाणानं 9 महिने आपले पती येत नाही ते ओळखलं. बहुतेक अनुसयीनं त्यांना गुंतवला. पतिव्रता नारद म्हणले होते प्रगट आल्या झाल्या आणि आमचे बाळ दे. कोणसा आहे ते तुझ्या तूच ओळख म्हणले. मॅचिंग कलर एक सारखे लेकर. ब्रह्मा कोण विष्णू कोण आणि महादेव कोण हे त्यांच्याच बायकाला ओळखू येईना. पण आपण मात्र धन्य तो संसारी ओळखीला हरी. धन्य तो संसारी परिणाम असा झाला. धरी अवतार विश्व तारावया आत्रेची अनुसया गरुड. धरी अवतार विश्व तारावया
नियमाप्रमाणे निरंजनी आम्ही बांधिले घराभंग कीर्तनाला घेतला. दत्त जन्म 16 आहे ते निरंजनपूर. आधार चक्र स्वादिष्ठान. आधार चक्र 4 पाकळ्याचं कमळ आहे. गुदद्वार त्याच्यावर 9 बोट वरील 9 द्वार. तिथून गर्भाची रचना होते म्हणून झाली गर्भाची रचना. स्वादिष्ठान चक्र ब्रह्मा सावित्री तिथं रमले. मणिपूर चक्र नाभिस्थान विष्णू लक्ष्मी रमले. अनुहात चक्र हे अध्यात्म ऐकण्यासाठी दोन्ही डॉक्टर साहेबांनी विनोद महाराजांनी तुम्ही तर आहेतच. आणि हे काय कळत नाही तेच खरं ज्ञान आहे. काय म्हणायचं? जे आपल्याला आतापर्यंत कळलं नाही तेच खरं ज्ञान आहे. मगच ऐकलं ना 52 गावाचे नाव झटपट सांग. त्यानं सोपं केलं. 12 मध्ये 12, 40 गावचे 40 झाले ना 52. हे जसं सोपं आहे तसं अध्यात्म कठीण आहे. पण अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम गीताशास्त्र आहे. अर्जुनाचे निवाजे गीता प्रकाशुने श्रीराजे. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. किंवा प्रमाण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. आणि त्याच्यासाठीच एकोपा झाला. मणिपूर चक्र विष्णू लक्ष्मी दैवत. अनुहात चक्र शिवशक्ती दैवत. विशुद्ध चक्र कंठस्थान दोन्ही डोळ्याच्या मध्ये आग्नेय तत्व सोहम स्थान. आणि सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. आणि त्याच्यासाठीच एक अनुभव सांगितला. एका जनार्दने पूर्णावतार. जनार्दने पूर्णावतार. बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार फक्त एक कुणी फेकायचं नाही. एका पात्रामध्ये गोळा करू द्या. टाकायचं नाही. त्या पुष्पांजलीचा अवमान होतो हे धर्मशास्त्रात फार अभ्यास केल्यावर कळून येतं. फेकू नका. आणि आपण आता मंत्र म्हणतोय त्याच्यानंतर थोडंफार कीर्तन होईल. तर त्याचा अभंग जन्माचा ऐका. धरी अवतार विश्वतारावया आत्रेची अनुसया गरोदर तिथी ते पौर्णिमा किंवा ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. आणि त्याच रीतीनं तिथी ते पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ साध्य योगावर दत्त माऊलींचा जन्म आहे. आणि इंदो वासरे याचा अर्थ गलावकार अंधार रलावकार प्रकाश अज्ञानातून तमसो मा ज्योतिर्गमय. आणि त्यानुसार 10 ते 15 मिनिटं कीर्तन पुष्पांजली पुष्पवर्षाव जन्म 16 झाला तरी चालणारच आहे. म्हणून शेवटचं प्रमाण होईल. मंत्र म्हणला जाईल आणि मग पुंडलिक गजर दत्त अवधूत चिंतन झाल्यावर पुष्पवर्षाव
काही लोकांना ताटाची सोय करा पात्राची, आणि काही जवळ असतील त्याने त्यांनी जवळ तिथे जाऊन जवळ सोडावं. असतील पण तिथं गडबड गोंधळ नाही, कीर्तन थोडंफार ऐकावंच लागेल आणि आपल्याला करायचंच आहे, ते तुमच्या गरजेचं आहे. आणि म्हणून आता मंत्राला सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरं चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः. स्थावरं निर्मलं शान्तं जङ्गमं स्थिरमिव च जगद्वन्दितचरणाय तस्मै श्रीगुरुवे नमः. आता नवग्रह स्तोत्रात देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तन्नमामि शनिश्चरं शुद्ध स्फटिक संकांश शुद्ध विद्यां प्रदायकं शुद्धं पूर्णं चिदानंदं सदाशिवमहं भजे. एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार हा आकारले ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पुंडली सिट डाऊन नाव. खाली बसून घ्या सर्वजण. तुमच्यासाठी 10-5 मिनिटं घेऊ आणि मग कार्यक्रमाचा समारोप होईल. एका जनार्दनी पूर्ण अवतार. पूर्ण या शब्दाचा अर्थ आहे वड म्हणलं की महादेव, पळस म्हणलं की ब्रह्मदेव. शॉर्ट बट शॉर्ट ऐका थोडं, बसा खाली. वड म्हणलं की महादेव, पळस म्हणलं की ब्रह्मदेव. कुण्या झाडात कुठलं दैवत आहे. आणि कदंब आणि कळंब म्हणलं की कृष्ण परमात्मा निश्चित आले. त्यातल्या त्यात वृंदावन कृष्ण दामोदर. तुळशीच्या लग्नाला कृष्ण दामोदराची पूजा आहे. आणि म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये प्रत्यक्ष तुळशीचं वर्णन आलेलं आहे. अनंत जन्माची पुण्य आहे. त्यातल्या त्यात इंद्राची बायको सचिव होती, ते तुळशी झाली आणि सेवा कृष्णाची केली. म्हणून आपण मागल्या कालखंडात तुळशीचा विवाह लावला. व्हॉट इज रिझन तो गिव्हिंग द मॅरेज. त्याचं कारण काय तर तुळस कळंब आणि कदंब या 3 वृक्षामध्ये कृष्णाचा अधिष्ठान आहे. पळसामध्ये ब्रह्मदेव आहे, वडामध्ये महादेव आहे. आणि आता पिंपळ जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आहे शेबळ. पिंपळ म्हणलं की प्रत्यक्ष भगवान. त्यातल्या त्यात अंबरेश्वर श्री भगवान पांडुरंग परमात्मा किंवा महत्वाचा अवतार विष्णू नारायण. आणि ते पूर्ण अवताराचं धरत धरत औदुंबर म्हणलं की आजच्या विषयाला दत्त महाराजांचा अधिष्ठान आहे. आणि ते अत्रे अनुसयेच्या इच्छेनं सत्वगुणापासून दत्त, रजोगुणापासून चंद्र, तमो गुणापासून दुर्वास आणि 3 गुणाचा ऐक्य होऊन आर्यमा आणि आमला अशा नावाचे मुलगी आणि मुलगा झालं. आणि त्यानुसार प्रेमाच्या भावनेनं एक सांगितलं तुकाराम 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 तुकाराम
म्हणून उत्तरेश्वर मंदिराच्या पलीकडं नामदेवांचे गुरु विसुबाखेश्वर कुंभाराचे वगैरे आहे बघा, तिथं आवा लुटतात. एकदा गेलतो आम्हाला बरेच ठिकाणी आमंत्रणाने दोघाही गेलो, पण आल्यावर गल्लीतलं कोणीच आम्हाला ओळखलं नाही. नवरा बायको कशामुळं? कुंभाराच्या संगतीत गेल्यावर येतून तिथून डांबराचा गोळा. कुठं बसाय होतं पोत, पण मी म्हणलं गाठतो जरा जोत. आणि त्याच्यामुळं त्या जोत्यावर बसल्यानं पोत असून सुद्धा आणि पोत जरी बसलं तरी मॅचिंग कलर होत, मिक्स झालेलं. त्याचे कारण संगती संग दोषेन सतीचे मती विभ्रमम, हे शास्त्र सिद्धांत. आता माणसाला संस्कृत म्हणता येत नाही, संस्कृत सुद्धा म्हणत संस्कृत्र म्हणलं एकदा. संस्कृतच्या ऐवजी संस्कृत्र म्हणलं म्हणजे संस्कृत शब्द येत नाही. कधी यायचं? आमच्या लेकरांचं कौतुक करावं. लहान लेकरं किती छान उड्या मारल्या. हो, त्या लेकरांचं खरंच पहिल्या दिवसापासून सप्ताह बसल्यापासून ते आज दत्त जन्माचा सोहळा, उद्या हरिभक्तीपरायण डोंबे महाराजांची काल्याची सेवा, आणि ती करून जसं असेल तसं तुका म्हणे कसं, जसं असेल तसं. आपलं तसं नाही ना, किती देणार ठरवून येत नाही, त्याला म्हणतात दलाल. घेण्यापेक्षा काहीतरी तिथं द्यावं हा सिद्धांत आहे. आणि ज्यासाठी आपण कीर्तन करतो त्याची आठवण ठेवावी. रिमाइंड टू दॅट क्वेश्चन आणि सब्जेक्ट. जो कीर्तनाचा आपला प्रसंग आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं असतं कीर्तनकारांना. नाहीतर मग ऐकणारच उठून म्हणतंय दत्तावर थोडं बोलायचं होतं की, मग ही कुठं घरी होता काय LCD बघायला. म्हणून आजकाल परिस्थिती तशी आहे, कालाय तस्मिन महा, पण आपुले आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी. आणि जेवढे महिला भजनी मंडळ आहे, मग शिवबाबा गेले काय उठून, पण शिवबाबा पासून एक तू निरंकारापर्यंत जेवढे आहेत, तुम्हाला सांगतो महानुभाव पंत नांदणी वैराग पशीन, इकडं कुसळम, पलीकडे विडा केस बीड भाग. महानुभाव पंत असू द्या, आणि त्याच्या पुढे जाऊन जाधवर साहेब तुमच्या चुंबला सुद्धा सांप्रदायिकता अति उत्तम आहे. अलीकडे कळमवाडी आहे, काटेगाव आहे, पलीकडे धामणगाव, तेरखेडा, आणि ह्यांचे मग 22 सुद्धा तिथूनच जाते. साहेबराव मारवाडी यांचे आजोबा सुद्धा शंकरदेव बावीकर, भागवत महाराज पिताश्री, आदेक विनोद महाराज, आदेक तसंच नेमकर डॉक्टर साहेब, आणि सगळ्या क्षेत्रातले एकत्र आले. त्याचं कारण ईशावास्यमिदम जगत, हे जननो हे अवघा जनार्दन. आणि खरा अध्यात्म ऐकायची आवड खाडे परिवाराला आहे. त्या लहान लेकरापासून ते सगळे वेल्डिंग वर्क्स पर्यंत, आणि हरिभक्तीपरायण वैकुंठवासी, दत्त निवासी, आदिक्षेत्रवासी, आणि दत्ताचा जन्म सिंहाद्री पर्वतावर झालेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यामुळं हरिभक्तीपरायण वैकुंठवासी, दत्त निवासी मुरलीधर खाडे साहेब महाराज सर, त्यांना सुद्धा मोक्ष सिद्धांत देणारे त्यांचे नातू नातं आणि नातवापासून सगळा परिवार एक रूप झाला. आणि त्याला साथ द्यायला सगळ्या संप्रदायातले एकत्र आलेले भक्त मंडळ, श्रोते मंडळ, सर्वांना विशेष कौतुक करूया. एका जनार्दने पूर्ण अवतारा, 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 एका जनार्दने एक नक्षत्र रोहिणी ऋतु काळ हे नक्षत्र
आणखी एक दत्ताच्या जन्माचा अभंग आहे दादोर महाराज. पहिलं मेरूच्या शिखरी की योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामे बैसला. कीर्तनकार महाराज लोकांना जास्त नवीन काहीतरी द्यावं त्यासाठी सांगतो. इडा पिंगला सुषुम्ना मार्ग आहे कठीण त्रिकुट संगम मार्जन महालिंग दर्शन. म्हणजे दत्त अधिष्ठान शिवशक्ती जित आहे. तुझं विन 100 आया व्यर्थ जन्म गेला वाया. भस्म होते रुंड माळा हाते त्रिशूळ नेत्रे ज्वाळा गज शर्म व्याघ्रांबर गज शर्म व्याघ्रांबर. कंठे शोधे वास के हारे कंठे शोधे वास के हारे. गज शर्म व्याघ्रांबर कंठे शोधे वास के हारे गज शर्म व्याघ्रांबर गज शर्म व्याघ्रांबर. इंग्रजीत म्हणतात बाय ऍक्सिडेंट आकस्मिक येणारी स्थिती म्हणजे दत्त. आणि ते दत्त पूर्ण ध्यानाचं ध्यानापासून सांगू मग कर्मफलाचा त्यागो त्यागा शांती निरंतरम. आणि हे शांती परमार्थातूनच मिळते आणि संसारामध्ये शांती भंग होते आणि संसार परमार्थ रूप व्हावा यासाठी असे भजन माता मौल्या स्त्री पुरुष आबाल वृद्ध खाडे परिवार दत्तनगर सगळा उल्हासाने करतात. त्याबद्दल त्यांना सर्वे पे सुखे संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्रानु पश्यन्तु मा कच्चित दुःख मात भवेत. इंग्रजीमध्ये आशीर्वाद आपल्या सगळ्यांना भगवान देतात. मे ऑल बी हॅपी मे ऑल बी हेल्थी मे ऑल सी दी गुड मे नो वन सफर. नाही कळलं सोपं. एका शाळेमध्ये आई गेली मुलाला सोडवायला. तेवढ्यात आईला डॉक्टर आणि स्वतः गुरुजी म्हणतात. एक डॉक्टर पण आले आणि ते म्हणतात तुमचं पोरग फार वळणदार अक्षर काढतं. तेवढ्यात एक बाई आली म्हणली तुमचं जाऊ द्या सोडून पण माझं पोरग असलं वळणदार अक्षर काढतं की त्यानं लिहिलेलं दुसऱ्याला वाचायला जमत नाही. तेवढ्यात तिसरी आली. तिला बहुतेक महाप्रसाद खायचा असेल. तिसरी आले म्हणले तुझ्या पोराने लिहिलेलं दुसऱ्याला वाचता येत नसल तर माझं मात्र सगळीकडे पहिलं येत आहे म्हणले. त्याचं अक्षर तर इतकं भारी आहे की त्यानं लिहिलेलं त्याला वाचता येत नाही. याला म्हणायचं हे अज्ञान. आणि ते अज्ञान आपण अज्ञानी आहोत एवढं जरी कळलं तर ज्ञानाची सुरुवात होते. म्हणून ज्ञान होय अज्ञानासी ऐसावरी अतिकेशी. म्हणून शेवटचं चरण एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. असा आकार परमात्म्याचा सगुणाच्या रूपानं दत्त माऊली प्रत्यक्ष रजोगुणापासून चंद्र झाले तमोगुणापासून दुर्वास आर्यमा आणि आम्हाला हे पण एक मुलगा एक मुलगी झाले. ती सेवा अखंड खाडे परिवार दत्तनगरवासी बार्शी सगळ्यांच्या साक्षीनं होतोय. त्याबद्दल आज सर्व कीर्तनकार मंडळी आणि जाणकारांच्या समोर सेवेला विराम आणि त्या विराम देण्यासाठीच आपण इथं एकत्र आलो. निरंजनी आम्ही बांधिले घर निराकार निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. तुका म्हणे आता नाही अहंकार. आणि एकदा अहंकार तोडला की आहे वनमाळे जेथे तेथे. भगवंत वेगळा नाही. आपणची देव आपणची भक्त आपणची मुक्त संत संग. फक्त एक अहंकार बाजूला नवलांकाराची गोटी तेवढे सोडले की भगवान आपणच देव आहोत. आणि ते दत्त कृपा तुम्हाला प्राप्त व्हावे हे अध्यात्माच्या कीर्तनातून झालं. पण कीर्तनानंतर जो महाप्रसाद असतो
तो सुद्धा सोडायचा नसतो. हा अजून कोणी यायचं राहिलं असेल तर जाऊन गाडीवर घेऊन या, पण सावकाश जाण सावकाश या, कारण इथं थोडस रस्ता सुरू आहे, त्यामुळं काळजी घेऊन करा. सगळ्यांनी महाप्रसाद घ्यावा हे सदिच्छा सद्भावना व्यक्त करून खरे परिवार सगळ्या भजनी मंडळ पहिल्या दिवसाच्या कीर्तनकार जागर अन्नदान कर्त्यापासून आर्थिक मदत करणाऱ्यापर्यंत सगळ्या कीर्तनकार प्रवचनकार भजनी मंडळ पखवाज वादक पेटी वादक लहान बालगोपाळ आपल्या संस्थेतले सगळ्यांना अनंत धन्यवाद देऊन सेवेला विराम. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदान माऊली हा विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय. चला विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. राजमात राज महाराज तारे राज करना पुराण राजमात राज मनी दान सरारा का माया पे नारायण देव झाले समाराम तुमचे दिगणे आरतीला नावेचे मनाये दोनाईन आतुर्वने सपने ते सापडली आता उधावे रामने भोग गेला निभावेला आता उधावेचे मनाये दोनाईन